लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। येवला बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी केला महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर हात साफ। येवला बस स्थानकावर नांदगावकडे जाणाऱ्या बसमध्ये महिला प्रवासी चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत 4 महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे पोत लंपास केल्याने महिला प्रवाशात एकच खळबळ उडाली। बसमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याने एकच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले। यावेळी बस वाहक व चालक यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बससह थेट पोलीस स्टेशन गाठले। यावेळी पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली, मात्र प्रवाशांच्या झाडझडतीत दागिने न मिळून आल्याने चोरट्यांनी दागिने चोरून पोबारा केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। आता चोरट्यांचा तपास पोलीस करत आहे। येवला शहर बस स्थानकावर नेहमीच चोरीच्या घटना घडत असून याकडे पोलीस प्रशासन सर्रासपणे दुर्लक्ष करतात, अशी चर्चा नागरिक व प्रवाशातून होत आहे। नांदगाव ते येवला फेरी करत होतो। येवल्याहून जाताना गाडी बस स्टँडला लावल्यानंतर प्रवाशांनी गर्दी केली व त्याच्यामध्ये 4 महिलांची पोती चोरी गेली। गाडी मग आम्ही पोलिसांना फोन केला, साहेब आले ते म्हणे चला मग आपलं सिटी शहर पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे, प्रत्येकाची तपासणी येऊ राहिली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.